हे शिकणार नाही तर इंग्रजी सोडा असं मी का म्हणतोय याचं उत्तर आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये समजेल. ए पासून तयार होणारे जे 100 व्हर्ब्स आहेत त्या 100 व्हर्ब्सचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्याचं रिझन काय आहे तर ए अक्षरापासून सुरू होणारी 100 मुख्य क्रियापदे, त्यांची दुसरी रूपं आणि तिसरी रूपं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण शिकत असणारे जे व्हर्ब्स आहेत, ज्यांना मराठीमध्ये क्रियापद असं आपण म्हणतो, ज्या क्रियापदाशिवाय इंग्रजी अशक्य आहे आणि बोलण्यासाठी योग्य अशा प्रकारची जी क्रियापदं आहेत त्या क्रियापदांचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. व्हर्बशिवाय इंग्रजी जी वाक्य आहे ते वाक्यच बनवू शकत नाही. त्यासाठी व्हर्ब हे खूप महत्त्वाचे आहेत. ज्या विद्यार्थ्याला व्हर्ब येणार नाही त्याला इंग्रजी शिकून फायदा नाही असं आपण म्हणू शकतो. कारण व्हर्ब नसेल तर त्याला इंग्रजीच येऊ शकत नाही. आपण काय करतो, काय केलं आणि काय करणार आहोत हे सगळं या व्हर्ब्सवरच अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येईल. योग्य व्हर्ब जर आपण वापरले तर आपलं बोलणं स्पष्ट, सोपं आणि आत्मविश्वासाने होऊ शकतं. त्यासाठी व्हर्ब्स हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच आपण या पाठामध्ये व्हर्ब्सचा अभ्यास करणार आहोत. अशाच पद्धतीनं ज्यावेळी आपण व्हर्बचा अभ्यास करू त्यावेळेस मी ज्यावेळेस शिकवत असेल त्यावेळेस किंवा मी ज्यावेळेस या ठिकाणी बोलत आहे त्यावेळेस आपण वाचत राहिलं पाहिजे, म्हणजे आपला नक्की फायदा होईल असं मी या ठिकाणी नमूद करतो. वहीमध्ये जर आपण हे व्हर्ब्स लिहून घेतले तर निश्चित आपल्याला याचा फायदा आहे. कारण प्रत्येक अक्षरापासून आपण 100 व्हर्ब जे आहेत ते पाहणार आहोत. हा फक्त ए ह्या अक्षराचा व्हिडिओ आहे. अशाच प्रकारचे 26 एपिसोड आपण या व्हर्ब्सशी संदर्भात घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर रोज रात्री 7:30 वाजता माझा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर पडतो. त्यासाठी आपण निश्चित 7:30 वाजता, ठीक 7:30 वाजता रोज ह्या व्हर्ब्सचा जो आहे त्या व्हर्बची जी सिरीज आपण सुरू केली आहे त्या सिरीजचा अभ्यास करण्यासाठी यायचंय. त्यानंतर पहा, आपलं हे जे चॅनल आहे त्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब केलं आहे का हे एकदा पाहून घ्या. म्हणजे आपल्याला काय करता येईल, तुम्हाला त्या नोटिफिकेशन्स येतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला देखील विसरू नका. चला तर ए पासून सुरू होणारे एक एक क्रियापदे आपण आता पाहणार आहोत. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही क्रियापद माझ्यासोबत वाचलं तर अत्यंत उत्तम आहे. पहा, पहिलं क्रियापद मी या ठिकाणी घेतलं आहे ते म्हणजे आस्क. ASK, आस्क म्हणजे विचारणे, आस्क्ड, आस्क्ड. त्यानंतर पुढचं क्रियापद आहे आन्सर. ANSWER, आन्सर म्हणजे उत्तर देणे, आन्सर्ड, आन्सर्ड. ACCEPT, ॲक्सेप्ट, ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, ॲक्सेप्टेड, ॲक्सेप्टेड. मित्रांनो, मी या ठिकाणी एक नमूद करतो, हे जे आहे ते क्रियापदाचं पहिलं रूप आणि दुसरं आणि तिसरं अशा पद्धतीची रचना या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येईल. हे जे क्रियापदाचं पहिलं रूप आहे त्या क्रियापदाच्या पहिल्या रूपाला जर आपण ING प्रत्यय लावला तर त्या ठिकाणी क्रियापदाचं चौथं रूप बनत असतं. पण आपण या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापदाचं दुसरं रूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप, त्या क्रियापदाबरोबरच त्याचा उच्चार कशा प्रकारे करायचा आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे हे प्रत्येक क्रियापदासोबत मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे देखील आपण या ठिकाणी पाहू शकता. चौथं क्रियापद आहे ॲड. ADD, ॲड. ॲड म्हणजे जोडणे, ॲडेड, ॲडेड. अलाव. ALLOW, अलाव म्हणजे परवानगी देणे, अलाउड, अलाउड. ॲग्री. AGREE, ॲग्री म्हणजे सहमत होणे, ॲग्रीड, ॲग्रीड. अराईव्ह. ARRIVE, अराईव्ह म्हणजे पोहोचणे, अराईव्ड, अराईव्ड. अवॉइड. AVOID, अवॉइड म्हणजे टाळणे, अवॉइडेड, अवॉइडेड. ACT, ॲक्ट म्हणजे कृती करणे, ॲक्ट, ॲक्ट. अप्लाय. APPLY, अप्लाय म्हणजे अर्ज करणे, अप्लाइड, अप्लाइड.
अटेंड, ATTEND, अटेंड म्हणजे उपस्थित राहणे, अटेंडेड. अरेंज, ARRANGE, अरेंज म्हणजे व्यवस्था करणे, अरेंज्ड. अप्रूव्ह, APPROVE, अप्रूव्ह म्हणजे मंजूर करणे, अप्रूव्ड. अनाउन्स, ANNOUNCE, अनाउन्स म्हणजे जाहीर करणे, अनाउन्स्ड. असिस्ट, ASSIST, असिस्ट म्हणजे मदत करणे, असिस्टेड. अचीव, ACHIEVE, अचीव म्हणजे मिळवणे, अचीव्ड. ॲडमिट, ADMIT, ॲडमिट म्हणजे कबूल करणे, ॲडमिटेड. ॲडवाइज, ADVISE, ॲडवाइज म्हणजे सल्ला देणे, ॲडवाइज्ड. अफोर्ड, AFFORD, अफोर्ड म्हणजे परवडणे, अफोर्डेड. एम, AIM म्हणजे लक्ष ठेवणे, एम्ड. अलर्ट, ALERT, अलर्ट म्हणजे सावध करणे, अलर्ट. अनॉय, ANNOY, अनॉय म्हणजे त्रास देणे, अनॉइड. अपियर, APPEAR, अपियर म्हणजे दिसणे, अपियर्ड. अप्रिशिएट, APPRECIATE, अप्रिशिएट म्हणजे कौतुक करणे, ॲप्रिशिएटेड. अप्रोच, APPROACH, अप्रोच म्हणजे जवळ जाणे, अप्रोच्ड. आर्ग्यू, ARGUE, आर्ग्यू म्हणजे वाद घालणे, अर्ग्यूड. अरेस्ट, ARREST, अरेस्ट म्हणजे अटक करणे, अरेस्टेड. अज्युम, ASSUME, अज्युम म्हणजे गृहीत धरणे, अज्युम्ड. अटॅच, ATTACH, अटॅच म्हणजे जोडणे, अटॅच्ड. अटेम्प्ट, ATTEMPT, अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करणे, अटेम्प्टेड. अट्रॅक्ट, ATTRACT, अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करणे, अट्रॅक्टेड. अवेक, AWAKE, अवेक म्हणजे जागे होणे, अवोकन. अडप्ट, ADAPT, अडप्ट म्हणजे जुळवून घेणे, अडप्टेड. ॲडमायर, ADMIRE, ॲडमायर म्हणजे प्रशंसा करणे, ॲडमायर्ड. ॲडव्हान्स, ADVANCE, ॲडव्हान्स म्हणजे पुढे जाणे, ॲडव्हान्स्ड. ॲडव्हर्टाइज, ADVERTISE, ॲडव्हर्टाइज म्हणजे जाहिरात करणे, ॲडव्हर्टाइज्ड. अम्यूज, AMUSE, अम्यूज म्हणजे मनोरंजन करणे, अम्यूज्ड. अपोलोजाइज, APLOGIZE, अपोलोजाइज म्हणजे माफी मागणे, अपोलोजाइज्ड. अपलॉड, APPLAUD, अपलॉड म्हणजे टाळ्या वाजवणे, अपलॉडेड. अराइज, ARISE, अराइज म्हणजे निर्माण होणे, अरायझन. ASCEND, असेंड म्हणजे वर चढणे, असेंडेड. असेंबल, ASSEMBLE, असेंबल म्हणजे एकत्रित करणे, असेम्ब्ल्ड. असेस, ASSESS, असेस म्हणजे मूल्यांकन करणे, असेस्ड. असाइन,
ASSIGN असाइन म्हणजे काम देणे, असाइन्ड. अश्युअर ASSURE अश्युअर म्हणजे खात्री देणे, अश्युअर्ड. अफेक्ट AFFECT अफेक्ट म्हणजे परिणाम करणे, अफेक्टेड. ॲक्वायर ACQUIRE ॲक्वायर म्हणजे मिळवणे, ॲक्वायर्ड. ॲडजस्ट ADJUST ॲडजस्ट म्हणजे जुळवणे, ॲडजस्टेड. ॲब्झॉर्ब ABSORB ॲब्झॉर्ब म्हणजे शोषून घेणे, ॲब्झॉर्ब्ड. अब्यूज ABUSE अब्यूज म्हणजे गैरवापर करणे, अब्यूज्ड. एक्नॉलेज ACKNOWLEDGE एक्नॉलेज म्हणजे मान्य करणे, एक्नॉलेज्ड. ॲक्टिवेट ACTIVATE ॲक्टिवेट म्हणजे सुरू करणे, ॲक्टिवेटेड. अलार्म ALARM अलार्म म्हणजे सतर्क करणे, अलार्म्ड. ॲलोकेट ALLOCATE ॲलोकेट म्हणजे वाटप करणे, ॲलोकेटेड. ऑल्टर ALTER ऑल्टर म्हणजे बदल करणे, ऑल्टर्ड. अमेंड AMEND अमेंड म्हणजे दुरुस्ती करणे, अमेंडेड. अँटिसिपेट ANTICIPATE अँटिसिपेट म्हणजे अपेक्षा करणे, अँटिसिपेटेड. असर्टन ASCERTAIN असर्टन म्हणजे निश्चित करणे, असर्टन्ड. अटेन ATTAIN अटेन म्हणजे मिळवणे, अटेंड. अबंडन ABANDON अबंडन म्हणजे सोडून देणे किंवा त्याग करणे, अबंडन्ड. अबॉलिश ABOLISH अबॉलिश म्हणजे रद्द करणे, अबॉलिश्ड. ॲक्सलरेट ACCELERATE ॲक्सलरेट म्हणजे वेग वाढवणे, ॲक्सलरेटेड. अकंपनी ACCOMPANY अकंपनी म्हणजे सोबत जाणे, अकंपनीड. अक्यूज ACCUSE अक्यूज म्हणजे आरोप घेणे, अक्यूज्ड. ॲडमिनिस्टर ADMINISTER ॲडमिनिस्टर म्हणजे व्यवस्थापन करणे, ॲडमिनिस्टर्ड. ॲडप्ट ADOPT ॲडप्ट म्हणजे स्वीकारणे, ॲडप्टेड. अफर्म AFFIRM अफर्म म्हणजे ठाम सांगणे, अफर्म्ड. ॲजिटेट AGITATE ॲजिटेट म्हणजे अस्वस्थ करणे, ॲजिटेटेड. अलाइन ALIGN अलाइन म्हणजे सरळ लावणे, अलाइन्ड. ॲनिमेट ANIMATE ॲनिमेट म्हणजे जिवंत करणे, ॲनिमेटेड. ॲन्युअल ANNUL ॲन्युअल म्हणजे रद्द करणे, ॲन्युअल्ड. अस्पायर ASPIRE अस्पायर म्हणजे आकांक्षा बाळगणे, ॲस्पायर्ड. ऑडिट AUDIT ऑडिट म्हणजे तपासणी करणे, ऑडिटेड. ऑगमेंट AUGMENT ऑगमेंट म्हणजे वाढवणे, ऑगमेंटेड. ॲटोमेट
AUTOMATE ऑटोमेट म्हणजे स्वयंचलित करणे, ऑटोमेटेड, ऑटोमेटेड. अवेल, AVAIL अवेल म्हणजे उपयोग करणे, अवेल्ड, अवेल्ड. अवर्ट, AVERT अवर्ट म्हणजे टाळणे, अवर्टेड, अवर्टेड. अवेट, AWAIT अवेट म्हणजे वाट पाहणे, अवेटेड, अवेटेड. अवेकन, AWAKEN अवेकन म्हणजे जागे करणे, अवेकंट, अवेकंट. अबाईड, ABIDE अबाईड म्हणजे पालन करणे, अबोड, अबायडेड. ॲब्स्कॉन्ड, ABSCOND ॲब्स्कॉन्ड म्हणजे पळून जाणे किंवा फरार होणे, ॲब्स्कॉन्डेड, ॲब्स्कॉन्डेड. ॲक्युमुलेट, ACCUMULATE ॲक्युमुलेट म्हणजे साठवणे, ॲक्युमुलेटेड, ॲक्युमुलेटेड. ॲक्वेट, ACQUIT ॲक्वेट म्हणजे निर्दोष ठरवणे, ॲक्वेटेड, ॲक्वेटेड. अडोर, ADORE अडोर म्हणजे प्रेम करणे, अडोर्ड, अडोर्ड. एलिएनेट, ALIENATE एलिएनेट म्हणजे दूर करणे, एलिएनेटेड, एलिएनेटेड. अलिव्हिएट, ALLEVIATE अलिव्हिएट म्हणजे कमी करणे, एलिव्हिएटेड, एलिव्हिएटेड. ॲम्प्लिफाय, AMPLIFY ॲम्प्लिफाय म्हणजे वाढवणे, ॲम्प्लिफाईड, ॲम्प्लिफाईड. अँकर, ANCHOR अँकर म्हणजे स्थिर करणे, अँकर्ड, अँकर्ड. ॲनोटेटेड, ANNOTATE ॲनोटेट म्हणजे नोंद करणे, ॲनोटेटेड, ॲनोटेटेड. ॲप्रॉक्सिमेट, APPROXIMATE ॲप्रॉक्सिमेट म्हणजे अंदाज लावणे, ॲप्रॉक्सिमेटेड, ॲप्रॉक्सिमेटेड. आर्टिक्युलेट, ARTICULATE आर्टिक्युलेट म्हणजे स्पष्ट बोलणे, आर्टिक्युलेटेड, आर्टिक्युलेटेड. ॲस्टनिश, ASTONISH ॲस्टॉनिश म्हणजे आश्चर्यचकित करणे, ॲस्टॉनिश्ड, ॲस्टॉनिश्ड. अटोन, ATONE अटोन म्हणजे प्रायश्चित्त करणे, अटोन्ड, अटोन्ड. ऑथराइज, AUTHORIZE ऑथोराइज म्हणजे अधिकृत करणे, ऑथोराइज्ड, ऑथोराइज्ड. अवाव, AVOW अवाव म्हणजे ठामपणे सांगणे, अवॉर्ड, अवॉर्ड. अबडक्ट, ABDUCT अबडक्ट म्हणजे पळवून नेणे, अबडक्टेड, अबडक्टेड. अचीव, ACHIEVE अचीव म्हणजे साध्य करणे, अचीव्ड, अचीव्ड. अक्लेम, ACCLAIM अक्लेम म्हणजे स्तुती करणे, अक्लेम्ड, अक्लेम्ड. ॲक्टिवेट, ACTIVATE ॲक्टिवेट म्हणजे कार्यरत करणे, ॲक्टिवेटेड, ॲक्टिवेटेड. ॲडमायर, ADMIRE ॲडमायर म्हणजे आवडणे, ॲडमायर्ड, ॲडमायर्ड. मित्रांनो, अशा प्रकारे आपण Aचे 100 वर्ब कंप्लीट केले आहेत. आता उद्या आपण Bचे 100 वर्ब पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत नक्की पाठवा. आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांना शेअर करा. धन्यवाद.